खडकवासला आणि मुळशी धरणावर मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. त्याच्यामुळे तेथून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या धरणांच्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्या आणि नाल्यांना पूर आलेला आहे. या पुराच्या पाण्यामुळे विविध गावांमध्ये हाहाकार माजला आहे. दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये अक्षरशः पुराच्या पाण्याने थैमान घातलेले आहे. कानगाव असेल, राहू पिंपळगाव असेल किंवा नदी बाजूची जी गावं आहेत, नदीच्या कडेची जी काही गावे आहेत, त्या सर्व गावांमध्ये या पुराच्या पाण्याने थैमान घातले आहे. जनजीवन विस्कळीत झालेले आहे. जाण्या येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत. हे पुराचे पाणी थेट गावागावांमध्ये पोहोचले आहे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणची काही मंदिरे असतील, काही घरे असतील, हे सुद्धा पाण्याने वेढली गेलेली आहेत. त्यामुळे शक्यतो नागरिकांनी पाण्यापासून दूर राहावे. जेथे पाणी जास्त प्रमाणात आहे तेथे जाण्याचे टाळावे. नदी आणि नाल्यांवर, ओढ्यांवर जे काही पूल बांधलेले आहेत तेथील प्रवास टाळावा. विविध ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्याच्यामुळे पाण्याचा विसर्ग करणं गरजेचं आहे आणि त्याच पाण्याच्या विसर्गामुळे नदी आणि नाल्यांना पूर आलेला आहे. या सर्व प्रकारांमुळे विविध गावांमध्ये जोडले जाणारे रस्ते, दोन गावांमध्ये जे पुलांवर पूल बांधलेले आहेत किंवा पुलावर जे बनवलेले रस्ते आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे निश्चितच जनजीवन विस्कळीत झालेले आहे. सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी. शक्यतो गरज असेल तरच घराबाहेर पडावे, अन्यथा घरात बसावे. दूरचा प्रवास टाळावा. पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये. जिथे वीज तारा किंवा वीज वाहक यंत्रणा आहे ते त्यापासून थोडं दूर राहावं असे आवाहनही करण्यात आलेले आहे. विविध ठिकाणचे बंधारे असतील, नदी नाल्यांवरील पूल असतील, तेथे जाणे टाळावे आणि जर या पुलावरून पाणी वाहत असेल तर त्या पाण्यामधून जाण्याचे टाळावे. अनेक ठिकाणी काही महाभाग हे पुलाच्या पाण्यावर उभे राहून सेल्फी काढण्यात किंवा त्याच्यामधून गाडी नेण्याचा दुस्साहस करत असतात आणि त्याच्यामुळे ही गोष्ट त्यांच्या जीवावर बेतते. अशा घटनांपासून स्वतःला बचाव करण्यासाठी नागरिकांनी अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे. सध्या मोठ्या प्रमाणावर धरणांवर पाऊस होत आहे. त्याच्यामुळे नद्यांनाही पाणी आलेले आहे आणि ते पाणी गावांमध्ये घुसत आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी. शक्यतो प्रवास टाळावा. घराबाहेर निघायचे टाळावे. अतिशय गरज असेल तरच घराबाहेर निघावे, अन्यथा घरातच राहावे. आपण पाहू शकता की गावागावांमध्ये कशा पद्धतीने या पुराचे पाणी आलेले आहे आणि काही ठिकाणीचे घरे असतील किंवा मंदिरे असतील त्याच्यामध्ये सुद्धा हे पाणी कशा पद्धतीने पोहोचले आहे हे आपण पाहू शकतो. गरज नसेल तर घराबाहेर पडू नये असे आवाहन जे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. सहकारनामासाठी अब्बास शेख, पुणे.